यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. प्रतीक्षा आणि प्रतीक्षा केवळ राज्यभर चर्चा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. निवडणुकीचा निकाल लागून 5 दिवसांचा कालावधी लोटला. भाजपला प्रचंड मोठा कौल जनतेने दिला, तरीही मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्यासाठी चालढकल सुरू आहे. एवढे दिवस एकनाथ शिंदे गनिमी कावा पद्धतीनं मी इच्छुक आहे असं भाजपला सांगत होते. काल त्यांनी मन मोकळं केलं आणि अडथळा दूर झाला. आज दिल्लीतून मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होईल अशी राज्यभर चर्चा आणि शक्यता वर्तवली जात होती. मात्र आजचा दिवस देखील मावळला. तरीही मुख्यमंत्री कोण हा महाराष्ट्राच्या समोरचा प्रश्न कायम आहे. कोण मुख्यमंत्री होणार, पहिल्या यादीत कोण कोण मंत्री असणार आणि आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची मात्र सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर विजय देशमुख यांनी घेतली सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट. अजित पवार दिल्लीत म्हणाले 30 तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा होता. सोलापूर महापालिकेचे रस्ते विभागाचे प्रमुख प्रकाश दिवाणजी यांनी केली 54 मीटरच्या अडथळ्यांची पाहणी. लवकरच अडथळे दूर केले जाणार. आज रात्री पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीत होणार बैठक आणि त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापनाची पुढील दिशा निश्चित होणार. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली जोरदार टीका. म्हणाले त्यांनी अनेकांचं वाटोळं केलं, आता त्यांनी घरी बसावं. आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर. सोलापुरातील सर्वात मोठे मल्टी ब्रँड शोरूम किचन मार्ट एनेक्स. निवडीला वाव, योग्य भाव. भांडी व्यावसायिक क्षेत्रात सलग 3री पिढी. घाटदार आणि चमकदार भांडी, स्टेनलेस स्टील, पितळ, तांबा भांडी, कुकर, मिक्सर, गृहोपयोगी वस्तू, किचन अप्लायन्सेस, कॉर्पोरेट गिफ्ट्स व इतर अनेक वस्तू. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता 457 माणिक चौक, सोलापूर. मोबाईल 9326 02 60 60. मनसेच्या पराभूत उमेदवारांसमवेत राज ठाकरे यांनी पुण्यात साधला संवाद. अनेकांनी ईव्हीएमवर व्यक्त केली शंका. राज ठाकरे मात्र काहीच बोलले नाहीत. वंचित बहुजन आघाडीनं विधानसभेच्या 200 जागा लढवल्या. त्यांना एकूण मिळाली 3%, म्हणजेच 14,22,000 मतं. 58 मतदारसंघात वंचितचे उमेदवार 3ऱ्या स्थानावर. अजित पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच राष्ट्रीय दर्जा मिळणार. दिल्लीचे विधानसभा निवडणूक देखील आम्ही लढवणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप. मात्र निवडून आलेल्या उमेदवारांपैकी तब्बल 237 जण राजकीय घराणेशाहीतून आले पुढे. महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे गट बाहेर पडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची शक्यता. गुप्ता लॅम्प्स. सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन. पीओपी लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्दीकी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 9422 45 73 84. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीनं पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर जाणं योग्य नाही. एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदही घेणार नाही. वायनाड पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज संसदेत हाती संविधान घेतली खासदारकीची शपथ. शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांचे आपापल्या मतदारसंघात ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज. ईव्हीएमवर शंका आल्यानं दाखल केले अर्ज.
मतदानाची वेळ संपल्यावर राज्यात 7.83% मतांची वाढ झाली कशी? नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल. एक दिवस असा येईल उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचं विधान. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 चाटी गल्ली, सोलापूर. फोन 0217 274 47 96, 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. पुणे पुन्हा हादरलं. चॉकलेटचं आमिष दाखवून 60 वर्षांच्या नराधमाचा 2 अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार. विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग. 50 पथकांकडून झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण. सांगलीत कृष्णा नदीच्या पुलावरून गाडी नदीपात्रात कोसळली. 3 जणांचा मृत्यू. पुष्पा 2 चित्रपटाशी संघर्ष टळला. विकी कौशलच्या छावा चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे. आता 14 फेब्रुवारी 2025 रोजी होणार प्रदर्शित. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.